डोंबिवली के पास माणगांव स्थित पिंपाल देवी परिसर में मंगलवार 25 अगस्त की सुबह एक उत्तर भारतीय विकासक रामेश्वर प्रसाद बिंदेश्वर गुप्ता द्वारा कथित रूप से अतिक्रमण कर स्थानीय भूमिपुत्रों के साथ मारपीट किए जाने का आरोप हर्षदा अमोल ठाकुर ने लगाया है। घटना के बाद माणगांव परिसर के ग्रामस्थ और नागरिक बड़ी संख्या में मानपाड़ा पुलिस थाने पहुंचे और संबंधित विकासक के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की। शाम तक मामला दर्ज नहीं होने पर ग्रामस्थों ने अपनी नाराजगी जताई। इसके बाद कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र के शिवसेना विधायक राजेश मोरे ने ग्रामस्थों से मुलाकात की। विधायक मोरे ने ठाकुर परिवार से भी मुलाकात कर पूरे मामले की जानकारी ली। विधायक राजेश मोरे ने मानपाड़ा पुलिस थाने पहुंचकर वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीपान शिंदे से मुलाकात की। उन्होंने स्थानीय भूमिपुत्रों के साथ कथित रूप से मारपीट करने वाले विकासक रामेश्वर प्रसाद बिंदेश्वर गुप्ता के खिलाफ मामला दर्ज कर उचित कानूनी कार्यवाही करने की मांग की। विधायक मोरे ने पुलिस से मामले की गंभीरता से जांच कर पीड़ितों को न्याय दिलाने की मांग की है। माणगाव येथील आणि म्हणजेच माणगाव सोनारपाडा येथील आमचे सर्व शेतकरी ठाकूर कुटुंब इथे आहे, तर तुम्ही बघत असाल हे संपूर्ण शेतकरी एक विकासक जो काहीतरी रामेश्वर गुप्ता आणि अखिलेश अवधूत गुप्ता या एका शेतकऱ्याकडे त्यांनी करार केलेला असताना पण इथले सर्व जे भूमिपुत्र आहेत, आपले ठाकूर कुटुंब आहे, सोनारपाडचे सर्व शेतकरी आहेत, एक कुटुंबाची मिळून जागा असल्यामुळे यांचा कुठलाही त्या शेतकऱ्याशी करार न झाला आणि न झालेला असताना सुद्धा या रामेश्वर गुप्ता आणि त्याची सर्व मंडळी आज जो सोनारपाडा माणगाव येथे केलेला प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आहे। कुठल्याही प्रकारच्या पोलीस स्टेशनची परवानगी न घेता, महापालिकेची परवानगी न घेता, प्रांताची तहसीलदाराची परवानगी न घेता दडपशाहीने बाउन्सर वापरून तिथे JCB नेऊन तिथले राहणारे घर जे आहेत, रहिवासी घर, त्यांचं तोडण्याचं काम, दादागिरीने तोडण्याचं काम त्यांनी केलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांवर पण हल्ला केला। अतिशय निंदनीय झालेली ही घटना आहे आणि त्यामुळे मी स्वतः आज या मानपाडा पोलीस स्टेशनला आलेला आहोत। आम्ही सर्व आमचे पदाधिकारी असते, सर्व शेतकरी बांधव असते, इथले जे इन्चार्ज आहेत संदीपान शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केली की जे विकासक आहे त्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। कारण आमच्या गावात येऊन आमची कुठलीही परवानगी न घेता आमच्या शेतकऱ्यांना मारहाण, मुलींना मारहाण, ते घरं तोडण्याचं काम कुठलीही परवानगी न घेता केलेलं आहे। म्हणून त्याच्या कारवाई करण्यासाठी, गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेले आहेत। संदीपान शिंदेने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, 100% गुन्हा दाखल होईल। पर्यंत त्याला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होऊ शकत नाही सर। हो, मी त्यांचे आभार हो आज जे कोणी आमचे भूमिपुत्र आमच्या बाजूने उभे आहेत, आम्हाला न्याय देण्यासाठी धडपड करतात, आमदार साहेब आमच्यासाठी इथे वेळ काढून आले, त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते, समस्त ग्रामस्थांचे आभार मानते। पण जोपर्यंत संदीपान शिंदेकडून काही कारवाई होत नाही आणि त्यांना शिक्षा केली जात नाही तोपर्यंत सर आमची एक रिक्वेस्ट असेल की प्लीज त्या बाबतीत त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे। आता जी जखमी आहे ती माझी नणंद आहे दीक्षिता ठाकूर आणि माझे धीर आहेत अभिलाष ठाकूर। ते अजूनही शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांना उद्या सोनोग्राफी करायचे कारण त्यांच्या पोटात बराचसा मुकामार लागले, हातावर सुद्धा वार झालेत। ह्याचा ऑलरेडी रिपोर्ट इकडे आलेला आहे। या प्रकरणात आपल्या संपत्तीचे नुकसान झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सर। आपले जे भाडेतत्वावर दिलेल्या चाळी होत्या त्यांच्यापैकी 10 खोल्यांचं त्यांनी तोडफोड केलं। तिथे आपले मीटर लागलेले होते, तिथे भाडे करू राहणाऱ्यांचं सामान त्याच्यामध्ये होतं आणि हे तर झालंच, जे मानसिक त्रास झाला आहे, जी शारीरिक इजा पोचली आहे ते सुद्धा खूपच खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी केलेलं कृत्य होतं आणि हे पूर्वपणे त्यांनी प्लॅन करून केलेलं होतं। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। माणगांव में विकासक पर लगे अतिक्रमण और मारपीट के आरोप के बाद मामला गर्मा गया है। ग्रामस्थों की शिकायत पर विधायक राजेश मोरे ने भी पुलिस से गंभीरता से जांच कर उचित कानूनी कार्यवाही की मांग की है और अब देखना होगा कि पुलिस जांच में क्या तथ्य सामने आते हैं और पीड़ितों को कब तक न्याय मिलता है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ, हर खबर आपके साथ, आपके हाथ।